काय का असे ना, एकदा तर आलो मी माझ्या होणाऱ्या सासरवाडीला. हा माझा मामा कितीतरी दिवसापासून लग्नाची तारीख काढू 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 म्हणून मला भुलतापा देत होता. पण आज लग्नाची तारीख पक्की करायची म्हणजे पक्की करायची. मामा 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 त्या घरचं लोक खूप नाही ना. हा मामा मेला तो नसेल, पण मामा मेला असता तर याच्या अंगणामध्ये लाया आणि पोह्यांचा सडा पडला असता. पैसेही फेकले दिसले नाही. नाही नाही झोपला बिपला आता. मामा कोण तुम्ही आल्या का जी? किती वेळची मी तुमची वाट पाहत आहो. या का लवकर अंदर. हो तुझा बाप कोणता? तो कोटी गेला का जी? बाप्पा पण मला डोकसास काम नसे करत. या आणि लवकर अंदर. एकदा प्रेम झालं ना तर डोकसाच काय कुठं लक्ष लागत नाही. पण तू मला आतमध्ये ये म्हणतेस. तुमच्या रस्त्यावरचा घर आहे. मी जर आतमध्ये आलो आणि एवढ्यात मग तुझा बाप आला तर आता कोण काही त्यापेक्षा तूच बाहेर ये रे बाबा. डोकंच खराब होते. जेती तेती अशा टिकल्या करतात ना. किती वेळची वाट पाहत आहो मी. किती बढिया बापरे बाप. पण हा कास्ट्यूम तुला आजच करायची काही गरज होती. डान्स कॉम्पिटिशन तुम्ही त्याला. पण तुम्हीच म्हणले ना पूर्ण तयारी करून राहायचं म्हणून. अरे हो तयारी कर म्हटलं. पण कशाची? तुझ्या गाण्याची तुझ्या नृत्याची तयारी कर म्हटलं ना. तो झाला तर झाला. त्या बांगड्या तरी कोणत्या मापाच्या आणल्या पहा बरं. तुम्ही चिरतेत का आई व मी का तुझा साईज करून गेलो होतो. मग आता कशी करू? नाही बनता आले मग तर काही कपडा या वाटतात नाही. एकंदरीत हा सगळा कॉस्ट्यूम करून प्रॅक्टिस करावी असा तर तुझा विचार नाही ना. हा तसाच काहीतरी. आता बाबा नागात मी सोन्याचा नंदाबाईची हो का? खिडकीत होते. अगं पण ते घुंगरू बरोबर बांधण्यात आले नाही. तू एक काम त्या खुर्चीवरती पाय ठेव म्हणजे मी चांगलं टाईट बसून. काही गरज नाही. रस्त्यावरचा घर आहे आमचा. येणारा रस्ता असेल म्हणजे म्हणूनच तर म्हणतो ना. तर म्हणूनच म्हणतो. अंदर चांगला टेबल आहे. ते तुम्ही असे पाय वर करतो. हे घुंगरे बांधून द्या आणि या बांगड्या कशा तरी शिरवून द्या. बाबा कावऱ्या कपाते आमच्या घराकडे. अरे पेट्यावर सुधारली माझी पोरगी सुधारली. अजिबात मुच्चर मुच्चर करणे का नाही. पिचिक पिचिक दुखे नाही. 4 वेळा चेहरा तिथे 5 वेळा फेरार लावली लावते. फार जावई बाबूची हवा लागली. पोरगी दुरुस्त झाली. जावई बाबू भेटले होते बाजारामध्ये. म्हणलं जावई बापू माझ्या पोरीला चांगलं शिक्षण द्या. फार दुरुस्त करून टाकला. घर कसा चिकन चोपडा करून ठेवते आता. हो आता आमच्या घराकडे भरली त्या बाबला घरी. हो माझी पोरगी मोठी सुंदर रे. मोठी गुणाची आहे माझी पोरगी. आय भाऊ म्हणते माझ्या पोरीला मायाची आठवण झाली असेल. शकुंतले मोठा भाग ठेवते हो पोरगी तुझा. रोजची मा आणून देऊ घसरला ना माझा. राय होती ना आई कुछ म्हणजे बाबा. ते पाच बिंदू आहे का पाठीच्या दोऱ्या मापत आहे. आई बापरे हात भक्या हो माझ्या बाबा. हा मला लग्नाच्या पहिले का बारशेचा कार्यक्रम ठेवून म्हणते येते जाते ना तू दुडूक न जावाय घरामध्ये घुसते. आमच्या काही ढिकले रावाने आला का. पाणी आणा एक ग्लास.
अरे काय नाही बाई, म्हणतेस पहिली वेळ राहायचा त्रास होतो. माझ्या बाबा सत्यानाश झाला बे, सत्यानाश झाला. मी नाही वाटत. अजिबात नाही. का शिकवते मला तुला? का शिकवते मला? का शिकवते हा? केलो घ्या. माझ्या पाय वर कापून टाकेल तो पाय. हो, केलो घ्याची काव का. अरे सत्यानाश झाला का? सत्यानाश झाला. अरे हा गावावर काही असं खायला पण बरोबर करता. तो तसाच बडबड करते जी. बाबा तुम्ही तुमचं काम करा. पागल मोठे हो का, तुम्ही बाबा. थांब ना पाहुणे तुला. नाही हो, मला काहीच नाही समजत ना. अरे माझी म्हैस पाण्यामध्ये कायची कदमदार करत आहेस? वर्षामध्ये जाईन म्हणतो. या वयात गोळ्या घालशील तर खांद्यावर बंदूकच धरून येईल. नाही ठेवत तिथे. रिकामा माणूस नाही ठेवत. येता जाताना रिकामी आमच्या घरात घुसता सोपते का ती तुम्हाला सोपते? घरात घुसलो म्हणूनच तो चमत्कार झाला ना. तोंड करून सांगते बे, हा चमत्कार झाला. आजी का बोलता काय सोपते का तुम्हाला? बाबा याला सोडण्याच्या आणि न सोडण्याच्या गोष्टीच कोणत्या आल्या? हो माझी मुलगी नाही आणि तुम्ही हो म्हणत होत्या. तिचा कामच आहे नाही नाही म्हणण्याचं. तिच्या नाईला हो मध्ये परिवर्तन करण्याचा काम माझा होता ना माझ्या आम्हाला. मग तुम्ही नाही म्हणजे आता पिणं चेअर खाल्लेलं चेअर खाल्लेला भान होत आहे मला. तुम्ही काय बोलत बघा आमच्या घराकडे लोक कसे पळत आहेत. नमस्कार जी. माझ्या जावई हो फेकला जावई. काय होय जावयासोबत बोलण्याची काही पद्धत आहे? हो सासऱ्यासोबत वागण्याची काय पद्धत आहे? अजून पण मी काय केलं असं? हो का केला असा? जी हा मला सांगतो ना, हा त्या कॉम्पिटिशन मध्ये हिचाच पहिला नंबर येते. कॉम्पिटिशन म्हणता का माझा तुम्ही काय म्हणता मी का सांगत आहोत? तुम्ही का सांगता ना मी का ऐकत आहे? मला सांगू ना, हा तुम्ही बघा तुमच्या बोलीमध्ये मी काय काय बदल केले. आता तर बदल होणार वातावरणाचा फरक पडत नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही काय बोलता हे काय माझ्या लक्षात येत नाही. त्यापेक्षा मी कोमलच बोलतो. नको बोलवा गेला जेवण नको माझा जा बाप्पा आपल्याकडे. अगं बाहेर बाहेर नको येऊ कोंबले मस्त गेला जेवण लोक जमाय. आता कोणाची पोरगी होय? कोण शोधतो आमच्या घरामध्ये आज? बापू त्याचा माझी कोंबली छो बाबा बाई मध्ये भुरी भुरी दिसते शास्त्र. हो का बापू. बापू मी फॅमिलीने मस्त अंग पाय धुतलं. हे बैताड, तुला काय सांगितलं होतं का मी? साबणाने आंघोळ कर आणि नंतर फेरा लावलेला असं म्हटलं होतं ना. पण तुम्हीच म्हणले ना जी हडप लावली लावल्यावर मस्त गोरी गोरी होतील म्हणून. काय नाही बाबा थोडीशी खाता येजा. हो खाता येतं. म्हणजे ह्या फरकाबद्दल बोलत होते तुम्ही. तुम्ही काय म्हणत होते? मोठी वाईट कल्पना आली होती माझ्या मनामध्ये. मी तर याला फेकला जावं आहे म्हणलो. हा मोठा गुन्हाचा जावं आहे. माझा जावं हो काळा आहे पण तेल मुंगी जवानी जला. जावयासोबत काय बोलली पद्धत आहे? म्हणजे मला प्यार आला तुमच्यावर प्यार. हो, प्यार येते प्यार. आत्ता दाखवा कोणते बदल माझ्या मुलीमध्ये झाले ते दाखवा. हा, आता आधी गाडी रस्त्यावर. कोमल, मी तुला बाईच्या जातीनं कसं चालायचं हे शिकवलं होतं. हे आता चालून टाक. चालल्यापासून शिकवल्या म्हणजे? काय कशी चालशील तू? पण बापू चालून दाखवतो. बापू काय हो. बाबा पोटी नेता हा पैलवा. अरे तुझ्या लक्षात कसं राहत नाही? हे असं सांगितलं होतं का मी? ही तुझी आधीची चाल होती. अगं बाईच्या जातीनं कसं मोरक्यात चालायचं हे सांगितलं होतं ना. हा जावा जावा म्हणते तशी मोडत मारत चालणार नाही. तुम्ही बसा. हा, तुम्ही बसा. हो मी बसतो. हा अरे वाटिका आल्या मथुरेच्या केवळगी. खरंच. आणि दुसरी गोष्ट, कधी गाडी चौकामध्ये मुलांनी तुला छेडलं हो तर त्यांना तू कशी प्रत्युत्तर देशील ते देखील यांना करून तू दाखव. काळजी करू नको. चप्पल फाटतले मार्ग. बापू
जशी पहिले करत होतो आता तसं नाही करायचा. मग आता त्यांना लाजायचं नाही ते. अजी, म्हणजे लाजाच्या शिकवल्या अजी. तुम्ही एक एक गोष्ट बघा. कशी लाशी बापू मी मोठ्या खतरनाक लागते. कशी लागेल माहिती आहे बापू? हा. बापू पांढऱ्यावरचे पोरगी म्हणतील ना हा. कोमले आज तू मस्त बड्या दिसतायस म्हणून, तर मी कशी लागेल माहिती आहे बापू? हा अवा माय बाबाजी, हा घोडाचं दाम सोडून परत बरं झालं आई असं लोक. हा घोडा लागणं शिकवल्या किती 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 काय रे? मी असं सांगितलं होतं मी. तुझं लक्ष कुठं असतं का? अगं, कधी काढी मुलांनी आपली छेड काढली, असा कमरेवर हात ठेवायचा, केसरमधून असे हात फिरवायचे आणि मग म्हणायचं इश्शा, असं म्हणायचं. त्यामुळे बाबा म्हणजे तशी फुश्य म्हणलं. तुम्ही बसा. हा ईश जेवला हा. आणि आता उद्याची कॉम्पिटिशन आहे. हो त्याची तुझी तयारी कुठपर्यंत आली ते देखील करू नका. करून दाखव आधी करून दाखव. बापूच्या समोर हो मला बापूच्या समोर लाज वाटते. हे हा असा वेगळेपणा तिथं नाही चालत. नाही चालत तुम्हाला कसं? तुम्ही म्हटले ना तुम्ही कसं? अगं इथे एकटे तुझे बापू आहे, तिथे हजारो प्रेक्षक आहेत. इथेच घाबरत असेल तर तिथे काय परफॉर्मन्स करणार आहे? हो बाई तुला 1000 प्रेक्षक समज हो आपल्याला हजार प्रेक्षक समज समज. हो तुम्ही सुरू करून द्या आणायची. त्याच्या हाताला काय सुरू करते? तूच सुरू कर. हो, याचा पायगुण मस्त चांगला आहे. कोणताही काम हे सुरू करतात नाही जे. हा धुतो पाय एका दिवस तुम्हीच आहे? हो. तुम्ही बसा. तुम्ही बसा. किती बसू मी स्टॅमिना स्टॅमिना थांब जरा सजनी करतो या मागणी पाहिजे तू देशील म्हणजे माझी पोरगी अशी चवा ठेवायला आले कोणी या आणि काही मागा. अरे हा आमच्या कार्यक्रमाचा भाग आहे. कापू नका ते. तुम्ही कसा बसतो मी मानेगा लेकिन देणे का नाही. लेकिन जाने का नहीं. मैं अभी बोलता है तुम सुनने का नहीं. उतना नहीं तुम सुनाओ. काय नाही ते सूर पकडत अर्जुन उठेल. हम जरा सजनी करतो या मागणी पाहिजे तू देशील का. पूरा धोतर नाकात घुसलाय. असा सेनू भाई चांगली आमची गाडी उडणार ते मनातच ते पोहोचा चुप राहा बिलकुल. मला एक सांग, तिचा कार्यक्रम बघायला उद्या येणार असतो. शेवटच्या लाईनीमध्ये बसायचं आणि गडबड गोंधळ अजिबात करायचा नाही, नाहीतर तुझ्यामुळे तिचा बक्षीस चालला नाही. असा जाईल परीक्षकाच्या मागे उभारी धरून बसतो. असं तिथं चालत नाही. सिक्युरिटी गार्ड असतात, लाथामार भागवतात आणि माझ्या देखत माझ्या होणाऱ्या सासऱ्याचा कोणी अपमान केला हे मी खपवून देणार नाही. मागे बस. कोटवरी आलो होतो मी. पाहिजे तू देशील का.
मानावं लागेल मला तुमच्या दुकानाची खराब. आता उद्या नाही का तुम्ही मागच्या लाईनीत नाही समोरच्या लाईनीत बसा. म्हणूनच तू त्याच्या कार्यक्रमाला येईल. हो. आता बसा. हा मस्त. हम जरा सजनी करतोय वागणी पाहिजे तू देशील का लाडी गोड नको न चिड चिड नको चल बाजूला होशील का हम जरा सजनी करतोय वागणी पाहिजे तू देशील का चिड नको चल बाजूला होशील का सत्तावीस नखरे हम जरा सजनी करतोय वागणी पाहिजे तू देशील का बाई मोठी सुंदर नाचली माझे बाप. नाही खरंच नृत्य सुंदर झालं, तुझं गाणं पण छान झालं, परंतु काही काही शब्द गणित तुझ्या चेहऱ्याचे हावभाव कमी पडत आहेत ते वाढ भाव लाखवाची नाही. हो कर्माची मागणी. बरं आता झालं ना सगळं. आता हे पाहुण्याच्या गाण्याचे
मोठी चालली इथं काही शास्त्राचा मानपा महाराजाची कोणती गोष्ट आहे का गं बापू किती बोलत राहायची तर जवळची तुम्ही लवकर पण मामाची आमची अडचण तुम्हाला काहीतरी माहिती आहे कशाची हिरा जो कास्ट मारून दिलेला हो हा पाहिजे तसा फिटिंग मध्ये बसला नाही त्यामुळे पिनं वगैरे लावून ऍडजस्ट केलेला आता काही ठिकाणी तिचा हात पुरत होता हो काही ठिकाणी मी मदत केली मग आता त्या पिना काढून देण्यासाठी मला जावं लागेल की नाही त्या काडीला काढेल माझी पोरगी काढीला काढेल तुमची मुलगी आणि त्या काढीने तिच्या पाठीला दुखापत झाली म्हणजे तर माझ्या मुलीला होईल मुलगी हो आणि माझी कोणी सुरू आहे तुमची कोण हो माझा तो जीव तर माझा जीवारा हो माझा जन्माला घालायला तकलीफ झाली तर आमचा आम्हाला जन्माला घाला म्हणजे याची पोरगी का याच्या पोटाला होती का का म्हणता बसा कशासाठी येणं केलं तेवढा सांगा आता आणि घरी मुद्द्याची गोष्ट मामाजी किती दिवस झाले हो किती दिवस झाले तुम्ही लग्नाची तारीख काढू म्हणून मला भुलताबा देता म्हणून आज तब्बल मी 3 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन भुलताबाने आलो म्हणजे संध्याकाळी कोंबडा कापायचा मस्तपैकी जेवण करायचं आणि मग निवांत लग्नाची चर्चा नाही करायची कोंबडा कापणार असतो पण मी घरी पाहिजे ना हो? आता तळाक्याने बाहेर गावी लग्नाला जात आहे मी कुठे दोडमालानी टेके मारला हो काही खास नातेवाईकाला एकदम जवळच्या नातेवाईकाच्या लग्न आम्ही पूर्ण फॅमिली निशी चाललो अरे वा मामाजी वा हा तर तुमचा सरकारला योग झाला मामाजी हा म्हणजे अशाने काय होईल तुमच्या नवीन नातेवाईकांसोबत माझा हा परिचय होईल पण लग्नाच्या पूर्वी जावा याला धरू हिंडते म्हणजे हरकत्या नाही म्हणजे आता तसा जमाना नाही राहिला जमाना नाही राहिला पण जमान्यातले लोक तेच आहेत तोंडावर वेगळे आणि पाठीमागे वेगळे बोलतात आणि लग्नाची तारीख म्हणतात हो. 31 मार्च काढतो मी 31 मार्च हो. नाही मामाजी नाही ही तारीख आपल्याला जमणार नाही पाहून अरे खाऊन म्हणजे अहो हे बघा मी जरी साधारण घरचा मुलगा असेल परिस्थितीनुसार माझं शिक्षण जास्त झालं नसेल पण माझे मित्रमंडळी हे सरकारी दप्तरमध्ये मोठ्या पदावर आहेत हो मग आता 31 मार्च हा त्यांचा कार्यालयीन दिवस अत्यंत महत्वाचा असतो हो. मग ते आपल्या कामकाज सोडून माझ्या लग्नाला येते पाहुणा येतील आणि नाही येतील तर मुख्यमंत्र्याला फोन लावून 4 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करायला लागेल माझ्या पोरीच्या लग्नासाठी तुम्ही मुख्यमंत्र्याला फोन लावणार हो 4 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करणार मग म्हणजे तुम्ही आहात तरी कोण अरे मतदाता आहे मी मत देऊन त्याला खुर्चीवर बसवू शकतो तर मत खिचून खुर्ची हलवू शकतो 5 लाख पत्रिका छापल्या आहेत का फुकट किती 5 लाख 5 लाख पत्रिका मग एवढे रिश्तेदार आहेत तुमचे बापरे रिश्तेदाराचे रिश्तेदार किती आमचे रिश्तेदार ठीक आहे बाबाजी पण एवढ्या सगळ्या रिश्तेदारांची तुम्ही व्यवस्था करणार कशी 51 गावच्या साऊंड सर्व्हिस चांगलं आहे तरी 52 सोबत बोलणं सुरू आहे माझं. 51 गावचा साऊंड सर्व्हिस पण एवढा मोठा पाल पेंडल करायसाठी जागाही पाहिजे ना बाबाजी तर 20 किलोमीटर जंगल आहे कापत आहोत रात्रीवर झालं सुरू आहे बाप एवढी व्यवस्था हा? अरे, बरोबर आहे मुख्यमंत्री साहेबाच्या जवळच्या काही होऊ शकते मग पण बाबाजी मी काय म्हणतो ह्या लग्नामध्ये आमच्याकडून येणारे जे पाहुणे मंडळी आहेत हो त्यांची चांगली व्यवस्था झाली म्हणजे कोणाचा अपमान होणार नाही प्रत्येक पाहुण्याला मी माना सन्मानाने काम करीन आणि व्यवस्था काय समजते त्यातून त्याला इकडे ये म्हणते. हो, हे अशी आहे ना हिची मत तशी होती एक दिवस एसटी मध्ये बसवून आणत होतो ते कंडरावरला डोळा मारला तर त्या भडव्याला घरावर एसटी आणलं असं टिली बाजूला चलनावर आमच्या सासूबाई एवढ्या दिसण्या होत्या देखण्या होत्या नुसतं नजरभर पाहिलं तरी 24 तास आमच्या घरी 8-9 माणसं बसले ना घरनं जानसा लागला तसा माझ्याकडे मग तुम्ही काही उपाययोजना केली की नाही 2 किलो तिकीट घेतलो ना डोळे बोललो तेव्हा मेली बापरे पण बाबाजी तुम्ही काही म्हणा
हा तुम्ही आमच्या मामीची वरती अन्याय केला बघा. खायचा अन्याय झाला एका गावभर नवरे करून देऊ तिले अन्याय झाला म्हणता. बाबा विटेवरती पाय ठेवून बसला स्वतःला का विठ्ठल समजता? विठ्ठल समजलो तर रुक्मिणी नाही आणावं लागेल. आता तुमचं सोडून आपला उरकव का ह्या वयामध्ये? नाही, माझी महत्वाचं सांगायचं म्हणजे असं की ह्या लग्नामध्ये माझ्याकडून जे पाहुणे मंडळी येणार आहे म्हणजे ज्या घरी लोक आहेत त्या घरचे लोक माना सन्मानाचे लोक. तर तुमच्याकडून व्यवस्थेमध्ये कुठलीही कमतरता होऊ नये जेणेकरून त्यांचा अपमान होईल. नाही बस एवढी खबरदारी घ्या. कुठलीच कमतरता होणार नाही. हा ठीक आहे. आणि जेवणाचं बोलणं अत्यंत महत्वाचं आहे. हा जेवण असा द्या, जेवण असा द्या, साधाच द्या पण व्यवस्थित. जावई बापू जेवणाच्या टेन्शनच नको घ्या. अशी महाथाली सजवणार आहे मी. अर्धा तास लोक विचार करतील हा खाऊ का हा खाऊ का हा खाऊ. नुसते चूल पोहाचे 25 आटा बुट्टी का भात फिरी. बापरे बाप चांगलाच युवा नाही मग. नाही नाही, ठीक आहे मामाजी तुम्ही तुमच्या पद्धतीने काय व्यवस्था करता ते करा. फक्त आमच्या पाहुण्यांचा मान सन्मान व्यवस्थित झाला पाहिजे. हो तर मोठ्या आशेने आलो होतो की मुक्कामाने. नाही मुक्काम नाही. पण आता तुम्ही नाही म्हणता. चला 2 शब्द कोमल शिकरी बोलून घेतो. येथूनच बोला खोलीमध्ये नाही. का नाही खोलीमध्ये नाही. त्याची पण काहून नाही बुई होते. आपल्या झाडीपट्टीचा शब्द आहे. बरं ठीक आहे. माझं अंतर झालं तुम्हाला पडत नाही. बरं काय हरकत नाही. मी माझी मर्यादा ओलांडणार नाही. मोठा मान सन्मान ठेवी तिथूनच बोलतो. हो जी हो. कोमल कोमल झोपली. कलंडली का झोपते? अशी पण मामाची अत्यंत महत्वाचं काम होतं तिच्यासमोर माझा. कोणता? हे नाही का मापासाठी ब्लाऊज नाही पाहिजे का? तर माझी शर्ट नाही आणा. येथून कापा झाला ब्लाऊज. बाप, हे तर मामाची तुम्ही अहो, तुमच्या शरीराची ठेवण कशी तिच्या शरीराची ठेवण कशी? आता माझ्यासारखं माझ्या मुलीला होता तर येथून आपल्याला ब्लाऊज नाही होईल का? अजिबात तुम्ही असं काहून विचार करता? नाही खोलीमध्ये नाही. ठीक आहे. मग कोमलला जातो म्हणून तरी सांग. तो येथूनच सांगा. मला माझी मर्यादा समजते. हो नाही जात आपण. कोमल ओके बाय. कशी नाही झोपली आहे? नव्हे तो तिच्या आत्मावर बोलला. तिचा आत्मा माझी कोमल नाही मेली जितीचा आहे. झोपेमध्ये बोलायची सवय आहे. याची किती सवय आहे तुमच्या पोरीला? हा? घरातली का झोपते म्हणता? झोपेमध्ये बोलण्याची सवय आहे. हे बघा मामाजी, लग्न नंतर ह्या सगळ्या सवयी तिच्या तुटल्या पाहिजेत. तुटेत माझी औषध सांगतो ना. सहज पाहिलं सहज. झोपायच्या पूर्वी 2 थेंब तोंडामध्ये सोडत जा. अरे हा, मस्त आयडिया आहे. पण मामाजी तिला झोप लागल्यानंतर तिच्या तोंडाला मुंग्या नाही लागतील? मुंग्या कशा लागतील? अहो, माकोडे लागतील. बरं ठीक आहे मग. बाबा मामाजी या पंकुलीच्या पात्या कुठे गेल्या? तो पंखा नव्हे तो ढोलका जेव्हा बांधते. दोघांच्या? हो. आपण लग्नाचा व्यापच तेवढा आहे ना तर तिकडे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणी पाहिजे ना म्हणून ठेवलं. अच्छा, म्हणजे त्या ड्रोन कॅमेऱ्यासारखं आहे. हो आता काम लाईव्ह चालते. मस्त आयडिया आहे मामाजी. हा त्या ढोलगाण्याला चांगला खाऊ पिऊ घाला. बांधून ठेवल्या ना? हो हा. का खात्या ना? काजू काजू खात्या? काजू शिवाय दुसऱ्या गोष्टीला हातच नाही लावत. बापरे, काजू खाते नाही? हो ठीक आहे चांगली काळजी घ्या त्याची. हो हो हम तो चले परदेस, हम परदेसी हो गए. कायचा फुगा आणले? त्याची मामाजी हा फुगा नाही आहे. हा. ही माझी हवेची उशी आहे. अच्छा म्हणजे मी उशाला घेऊन झोपत नाही. हा असा फक्त हात टाकून झोपतो पोटाजवळ. हा. म्हणजे झोप कशी छान. आमच्या घरची लय अशी सवय होती.
किती प्रेम होतं मामीवर तुमचा बाबा. नाही बरं झालं मेली तर डोळे मोठे खराब होते. नाही म्हणा तुम्ही काही म्हणा, मामीचा भलेही तुम्ही राग करत असाल पण मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी तिच्याबद्दल प्रेम होता. मोठी जागा आहे. म्हणूनच तुमच्या डोळ्यातून असू मामाजी हा. काही काळजी करू नका. मी माझ्या कोमलला असंच प्रेम करेन मामाजी. मामाजी माझ्या कोमलची मी खूप काळजी घेईन मामाजी. घेता ती घेता तिला अगदी कमळाच्या फुलासारखं जपे. जपजा ती जपजा. तिची एकही पाकडी अशी खाली पडू देणार नाही. नाही आल्यावर मोची म्हणा हम तो चले परदेस, हम परदेसी हो गए रे. परदेसी रे. झोपली रे माझी पोरगी झोपली रे. काय पाहता घराकडे सत्याची कोण राव. हो मामाजी हा माझ्या आवडीचा पेंट मारायला कोणता पोपटी. पोपटी नाही म्हणायचा मिट्टू कलर. मिट्टू कलर. तुम्ही जर मिट्टू कलर मारत असाल तर मी मग आमच्या घराचा कलर बदलावून टाकेन. कोणता महिन्याचा कलर मारेन मी. कोणता जी कार आखी काळा नाही म्हणायचा ब्लॅक. ब्लॅक काय मध्ये इंग्लिश सोडते मिट्टू ब्लॅक. 60 रुपये नाही खंडले आता. येऊ का? खायला येता नवरदेव म्हणून मोकळ येऊ. नवरदेव बनून या असं नको या. मोठा टेन्शन नमस्कार. बापरे एवढे हात जड झाले तुमचे. साधा नमस्कार नाही म्हणू सका. अरे नमस्कार. इकडे राखून पाहते तिकडे राखून पाहते पण जाण आहे. पण मी हो जे दरवाज्यावर खुर्ची टाकून बसलो तो उठलो. तसे जावाय बापू आमच्या गावात बहुत पाहिलो मी. हा जावाई बापू असा करते जर हा 8-10 दिवस घरी राहिला तर नाही लवकर जातो आणि पत्रिका घेऊन येतो. संपूर्ण ग्रामवासी 1 हप्त्यापासून उपवास धरा. आमच्या घरच्या लग्नात येऊन सोडा. पदार्थावर पदार्थ माग लगन करायचा संपत्त्या पोरीचा.